माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रात धानोरा गावाजवळ मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार मुंगाजी काकडे यांना मिळाली। या माहितीच्या आधारे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोंथुला यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार काकडे यांनी तात्काळ कारवाई हाती घेतली। 15 जुलै रोजी दुपारी 2 वाजता तहसीलदार मुंगाजी काकडे, मंडळ अधिकारी शंकर मल्हारी, चंदनकर आणि शासकीय वाहन चालक विलास शेडमाके यांच्यासह मौजे धानोरा येथे पोहोचले। पोलीस पाटील बालाजी गोविंद गव्हाणे यांना पाचारण करून पैनगंगा नदीकाठी छापा टाकण्यात आला। त्यावेळी नदीपात्रातून वाळू भरलेले 5 ट्रॅक्टर रोडकडे येताना आढळले। तहसीलदारांनी ट्रॅक्टर थांबवण्याचा इशारा दिला असता तस्करांनी ट्रॅक्टर मधील वाळू रस्त्याच्या कडेला टाकून पळ काढला। पळालेल्या ट्रॅक्टरचा तहसीलदारांनी स्वतः मोटरसायकलवरून पाण्यातून पाठलाग केला, मात्र ट्रॅक्टर खोल पाण्यातून विदर्भाच्या दिशेने पसार झाले। तथापि 2 ट्रॅक्टर क्रमांक MH29 TE 0212 व MH38B 1080 तसेच 3 विना क्रमांकाचे ट्रॅक्टर असल्याचे आढळले। 5ही ट्रॅक्टर चालक व मालकांनी परवानगी विना अंदाजे 5 ब्रास वाळू चोरी केली असून त्याची किंमत सुमारे 30,000 रुपये आहे। मंडळ अधिकारी पेंटेवाड यांच्या तक्रारीवरून माहूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश कराड यांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे। लवकरच सर्व ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक कराड यांनी सांगितले। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोंथुला यांच्या मार्गदर्शनाखाली अशा अवैध वाळू तस्करी विरोधात कठोर मोहीम सुरू असून वाळू चोरांनी शहाणपणा केल्यास कठोर दंड व कायदेशीर कारवाई केली जाईल। गरज पडल्यास परिस्थितीला साजेशी तात्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार मुंगाजी काकडे यांनी दिला आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।